अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये काँग्रेस पक्षाने अनेक आक्षेप घेतले आहे। हा अर्थसंकल्प काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्राची कॉपी असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे। न्यायपत्रामध्ये ज्या काही मागणी आणि ज्या काही घोषणा काँग्रेस पक्षाने केल्या होत्या त्याच घोषणा या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून करण्यात आले असल्याचं बोललं जात आहे। यामुळे या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। हा अर्थसंकल्प फसवा आहे, सर्वसामान्य जनतेला दिलासा न देणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका काँग्रेस पक्षासहित महाविकास आघाडीच्या नेत्याकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे आणि एकूणच महिला असतील, विद्यार्थिनी असतील किंवा शेतकरी असतील यांच्यासाठी घोषणांचा जो पाऊस पडलेला आहे, त्यामुळे कुठेतरी आता सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये कुठेतरी मनामध्ये जी धास्ती होती पराभवाची ती दूर झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। एकूणच या विधानसभेमध्ये मोठं यश या अर्थसंकल्पाच्या धर्तीवरती मिळू शकेल अशी अपेक्षा आणि चर्चा आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये रंगलेली आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। बीडच्या मातोरी हाके यांच्या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मातोरी या गावामध्ये दगडफेक झाल्याचं पाहायला मिळालं आणि याच दरम्यान ओबीसी आणि मराठा समाज बांधव जे आहेत ते आमने सामने आल्याचं दिसून आलं। एकंदरीत जर पाहिलं तर याच घटनेमध्ये ज्या दुचाकी असतील, डीजेच्या गाड्या असतील, त्याबरोबरच काही जे समाज बांधव आहेत त्यांची डोके जे आहेत ते देखील फुटल्याची माहिती ही समोर आल्याचं दिसून आलं। या घटनेनंतर आज दिवसभरामध्ये याच गावामध्ये तणावपूर्ण शांतता जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आणि बीड जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून 2 पथके जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेली होती आणि सायंकाळपर्यंत या गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती आणि एक बैठकीचं आयोजन करून पोलिसांनी शांत राहण्याचं आवाहन जे आहे ते देखील केल्याचं दिसून आलं। दरम्यान जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला आहे आणि त्याचेच पडसाद हे जिल्ह्यात सर्वात जास्त पाहायला मिळत आहेत आणि त्याचेच जे परिणाम आहेत ते मातोरी या गावामध्ये पाहायला मिळाले। आज दिवसभरामध्ये या गावात शांतता होती, परंतु पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता प्रस्थापित करणं गरजेचं असल्याचं देखील म्हटलेलं आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांचा अपमान होण्याच्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत आणि याच्याच निषेधार्थ कोल्हापुरात सकल हिंदुत्ववादी समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती जवळपास एक 500पेक्षा अधिक हिंदुत्ववादी संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आपल्याला दिसून येत आहेत। खूप मोठ्या संख्येनं घोषणाबाजी या ठिकाणी होताना दिसून येते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। जवळपास गेले 20 मिनिटं या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या जो तावडे हॉटेल परिसर आहे या ठिकाणी हा खरं तर रास्ता रोको होतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसरीकडे वाहन चालकांच्या खूप मोठ्या रांगा आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत, त्यामुळे वाहतुकीचं नियोजन आहे ते पूर्णतः कोलमडलेलं आहे। या ठिकाणी असणाऱ्या जो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी खरं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते जाताना खरं तर पाहायला मिळाले होते। पोलिसांनी देखील यांना रोखलं होतं आणि पोलिसांची आणि आंदोलकांची खूप मोठी शाब्दिक चकमक या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं। त्यामुळे पोलिसांनी काही वेळा बळाचा वापर देखील या ठिकाणी करून या सगळ्या आंदोलकांना एकाच ठिकाणी रास्ता रोको कसं करता येईल याचं जे नियोजन करण्यात आलं होतं। यावेळी काही आंदोलकांच्या चपला देखील तुटलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय या चपला देखील पडलेल्या आहेत आणि आता आंदोलक जे आहेत ते या रस्त्यावरती ठिय्या मांडून जे आहेत ते या ठिकाणी बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे आणि हे सगळे आंदोलक आहेत ते आता कुठेतरी आक्रमक होताना दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटनेने सोलापूर हैदराबाद महामार्गावरती आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। पुणे येथील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी जे आहे ते हिंदुत्ववादी संघटना जे आहे ते सोलापुरात आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे। सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटनेने जे आहे ते या महापुरुषांचा जो अवमान होता या अवमान प्रकरणी जे आहे ते कठोर कारवाई करण्याची मागणी देखील जे आहे ते यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं आहे। त्याचबरोबर जे आहे ते अधिवेशनामध्ये जे आहे ते महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी कडक कायदा करावा अशी मागणी देखील जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनेने केलेली आहे।
वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. पुण्याच्या हडपसर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज हा नाशिकमध्ये एकवटलेला होता. नाशिकच्या नाशिक रोड परिसरात असलेल्या दत्त मंदिर सिग्नलमध्ये शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यावेळी नाशिक पुणे महामार्गावरची वाहतूक सेवा ही काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी हिंदू समाजाच्या युवकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार देखील शिवप्रेमी संघटनांकडून करण्यात आला. यावेळी युवकांनी रास्ता रोखून धरल्याने पोलिसांनी देखील काही युवकांना ताब्यात घेतलेले आहे. तर रास्ता रोको केल्याने नाशिक पुणे महामार्गावरची सेवा जवळपास 1 ते 1.5 तास वाहतूक सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली होती. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निषेधार्थ केलेल्या या आंदोलनामध्ये ज्या व्यक्तीने ही विटंबना केलेली आहे त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे शिवप्रेमी संघटना एकवटलेल्या होत्या. त्यांनी त्यास अटक करून कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली होती. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जैन धर्माची काशी म्हणून ओळखल्या जाते. याच आंतरिक पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये श्वेतंबरी व दिगंबर या 2 पंथीयांमध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि या वादाचं रूपांतर हाणामारी झालेलं आहे. त्यामुळे दिगंबर पंथी आज रस्त्यावर उतरला आहे आणि वाशिम शहरात धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करायला सुरुवात झाली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये असा प्रकार समोर आला आहे की त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातोय की थट्टा केली जाते शेतकऱ्यांची, हा प्रश्न एक उपस्थित झालेला आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 75 रुपये पीक विमा प्राप्त झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यासोबतच एका शेतकऱ्याला 189 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे ज्या शेतीमध्ये हजारो रुपये खर्च केला जातो, 60,000 70,000 रुपये एकरी खर्च केला जातो, त्यांना फक्त या ठिकाणी 75 रुपये असतील किंवा 190 रुपये असतील असा पीक विमा दिला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी चेष्टा केली जाते का काय, हाच प्रश्न जो आहे तो शेतकरी उपस्थित करत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः जोरदार पाऊस पडतो, अतिवृष्टीमुळे उगवलेली पिकं नाहीशी होतात, पिकांचं नुकसान होतं. तर कधी कधी अशी परिस्थिती असते की जी काही पिकं उगवलेली आहेत ती जगवायची कशी, कारण त्यांना पाणीच उपलब्ध होत नाही. एवढ्या संकटातून कसं तरी पीक वाचवल्याच्या नंतर त्याला बाजारभाव मिळत नाही आणि सर्व काही घडत असताना आता अतिवृष्टीमुळे आणि या ठिकाणी जोरदार पावसामुळे झालेलं नुकसान पाहता शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत मिळत आहे, विमा जो आहे तो मिळत आहे. म्हणजे पीक विमा भरला जातोय मात्र मोबदला जो हवा तो मिळत नाहीये. त्यामुळे प्रश्नचिन्ह हा उपस्थित केला जातोय, नेमकं शेतकऱ्यांना किती छळणार आणि किती त्यांची चेष्टा करणार. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. गजरात आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज पंढरीकडे प्रस्थान ठेवलेलं आहे. शेकडो दिंड्या आजच्या या संपूर्ण प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी सुद्धा झालेल्या होत्या. यंदा या सोहळ्याचं 339वं वर्ष आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये खरं तर आजपासून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 250 किलोमीटरचं अंतर आता हे सर्व वारकरी आहेत ते पायी चालत पंढरीकडे निघणार आहेत. या संपूर्ण सोहळा दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त देखील चोख असलेला पाहायला मिळालेला होता. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नगर परिषद असेल किंवा देहू संस्थान असेल यांच्याकडून पूर्णपणे तयारी सुद्धा करण्यात आलेली होती आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आज पालखी देहूतल्याच इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी आहे आणि उद्या पुन्हा ही पुण्याच्या दिशेने निघणार आहे आणि त्यानंतर पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. कॅमेरामन पियुष येरवडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, देहू. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.